बाप्पा अधिक उठून दिसावा यासाठी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात फुल खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी। झेंडू, गुलाब, चमेली अशा विविध प्रकारच्या फुलांची मागणी। दादरच्या फुल बाजारात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी। फुलांच्या किमतीत दुप्पट ते पाचपट वाढ। पावसामुळे फुलं भिजल्यानं माल खराब। वाशिमच्या बाजारपेठा गणपती उत्सवानिमित्त सजल्या। गणपतीच्या मूर्ती घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी। नाशिकच्या बुधा हलवाईनं गणेशोत्सवानिमित्त तयार केली 56 भोग थाळी। 14 वेगवेगळ्या प्रकारचे मोदक, बर्फी असे 56 प्रकारचे नैवेद्य बाप्पासाठी। नाशिकमध्ये गणपती बाप्पाच्या पूजेच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी। फळ, फूल आणि लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी आवडीच्या 21 भाज्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी। अकोल्यात लाडक्या गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी। शहरातील मूर्ती विक्रीच्या बाजारपेठा सुंदर आणि मनमोहक मूर्तींनी सजल्या। पुण्यात गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात। पुण्यात दरवर्षी कसबा गणपतीची प्रतिकृती असलेली मूर्ती लकी ड्रॉ काढून 250 भाविकांना देण्यात येते। लकी ठरलेल्या भाविकांना आज मूर्ती दिली गेली। गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडल्यानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। गणपती स्पेशल गाड्या 4.5 तास उशिरानं। सिंधुदुर्गात सध्या भक्तिमय वातावरण। कोकण आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज। यंदा गणेश मूर्तींचे दर 10 ते 15% वाढले। नागपुरातील वाघोली गावात महिला बचत गटानं सुपीक माती शेणाचा वापर करून बनवल्या पर्यावरणपूरक मूर्ती। यंदा या महिलांनी तब्बल 2500 गणपतींच्या मूर्ती तयार केलेल्या आहेत। त्यांची ऑर्डरही आहे। भंडाऱ्यात गणरायाच्या आगमनाची लगबग। मूर्तिकार गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात मग्न। पुणेकरांचा यंदा पर्यावरणपूरक मखरांकडे कल। बोहराळीत एका दुकानात जुनं मखर द्या आणि नवीन मखर डिस्काउंटमध्ये घेऊन जा अशी ऑफर। विदेशी तरुण तरुणींना शिवकालीन मर्दानी खेळाची भुरळ। पुण्यात यंदा जर्मनीची तरुण मर्दानी देखील खेळ सादर करणार। शिवाजीराजे मर्दानी आखाड्यात जर्मनीच्या तरुणांचा सराव। गणेशोत्सव काळात कोस्टल रोड 24 तास वाहतुकीसाठी खुला। दक्षिण मुंबईतील कोंडी सोडवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरमध्ये कोस्टल रोडचाही समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।